हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि खूप दिवसानंतर परत व्हिडिओ बनवतोय आपल्या मल्टी कलर कोंबडीचा मित्रांनो. तिला पिलं झालेली आहेत आणि सॉरी तिचा जो अंड्यावरती बसवलेला जो व्हिडिओ होता तो नाही आहे आपल्याकडे. तो द्यायचा होता खरं तर पण नाही झाला. तर मग डायरेक्ट पिलं निघालीत आणि ते पण पिलं निघाल्या पण एक व्हिडिओ केला होता मित्रांनो, पण तोही माझ्याकडून डिलीट झाला स्पेस करण्याच्या आनंदामध्ये. बऱ्यापैकी पिलांची ग्रोथसुद्धा झालेली आहे. का तर तो सुरुवातीचा जो व्हिडिओ होता तो डिलीट झाला माझ्याकडून. तर आता दुसरा देतोय अपडेट म्हणून. आणि पिलं पण खूप सुंदर निघालेली आहेत मित्रांनो. त्यामध्ये 3 गळाकाठी कोंबडीची पिलं निघालेली आहेत, म्हणजे कोंबड्याची पिलं निघालेली आहेत. सगळे त्याचीच गळाकाठी कोंबडा जो मल्टी कलरचा आपल्याकडे एक मेन ब्रीडर म्हणून आपण ठेवलेला आहे, त्याची पिलं त्या फक्त मध्ये 3च निघालेले आहेत आणि बाकी साधे आहेत. तर ते नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मित्रांनो इतकी पिलं काढलेली आहेत हिने. बऱ्यापैकी काही अंडी फुटली, त्यामधून पिलं तयार होती. पण आपण केजमध्ये ठेवलं होतं आणि तिथं थोडंसं तिला बाहेर काढताना प्रॉब्लेम व्हायचा, त्यामुळे अंडी पण फुटली. आणि 1-2 अंड्यामध्ये पिलू तयार होतं पण ते बाहेरच आलं नाही मित्रांनो. असं झालं ते. बघा मुंगी वगैरे मारून खात आहे. कोंबडी खूप सुंदर आहे, पण इकडे ना सध्या कुत्रे खूप त्रास देत आहेत मित्रांनो. हे बघा किती उंच आहे. आणि सगळी हिचीच अंडी आहेत मित्रांनो, आणि हिच्या अंड्यामधून हे पिलं निघालेले आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हे पिलंसुद्धा इतकेच उंच पायाची, उंच मानेची अशी होणार. पण सध्या कुत्रे जास्त त्रास देत आहेत मित्रांनो, त्यामुळे पक्षी कोंडवून ठेवत आहे मी. आणि संध्याकाळी फक्त दुपारच्या वेळेला 5 वाजता 4 वाजता आम्ही सोडत आहेत. आणि आपण हिचीच अंडी मित्रांनो सुरुवातीची कोल्हापूरला दिली होती. तर तिकडे पण सेम असेच पिलं झालेले आहेत. गळाकाठू कोंबड्यांची साईज असते ती लहान असते मित्रांनो. पण हिची ही पिल्लं असल्यामुळे कोंबडा लहान आहे साईजला आणि कोंबडी मोठी आहे. तर आणि अंडं पण मोठं होतं हिचं. तर पिल्लं जी आहेत येणार आहेत ते आता साईजमध्ये जास्त मोठी येतील मित्रांनो. आणखीन आपले पक्षी एक्सपायर झाल्यानंतर, CRD येऊन गेल्यानंतर पिल्लं पण आपल्याकडे होती. पिल्लं सगळी एक्सपायर झाली होती मित्रांनो. हिची आणि दुसऱ्या कोंबडीची होती. अशी 15-20 पिल्लं होती दोघींची मिळून. ती सगळी पिल्लं एक्सपायर झाली होती. म्हणून मग आत्ता परत कोंबडी बसवलेली आहे. पण एवढी पिल्लं निघालेली आहेत. एवढ्यामधून अजून 2-4 जरी गेली तरी थोडीफार पिल्लं आपल्याकडे राहतात मित्रांनो. सध्या हे टोटल 11 पिल्लं आहेत. बघू आता कुठले जगतात, कुठले मरतात, काय होतं. पण खूप हे यांना सांभाळावं लागतं. कुत्रे खूप परेशान करत आहेत मित्रांनो. आता अगोदर तर एकच कुत्रा होता, पण आता ते 4-4 कुत्रे येत आहेत एकत्र. आणि मग डायरेक्ट पक्ष्यांना घेरा वगैरे घालून पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, ऐकतच नाहीत. त्यामुळं आपले पक्षी केजमध्ये कोंडून ठेवलेले आहेत सध्या तरी. पिलांचं पुढंही अपडेट देतो मित्रांनो. तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा जो आहे ना व्हाईटवाला मित्रांनो, गळाकाठी कोंबडा प्युअर व्हाईटमध्ये आहे, खूप सुंदर दिसतो. आपल्याकडे व्हाईट कोंबडाही नव्हता आणि कोंबडीही नव्हती मित्रांनो. पण त्यांची जी ब्लड लाईन आहे, त्या ब्लड लाईनमध्ये कोणीतरी असेल, त्यासाठी त्यामधून हा पिल्लू झालेला आहे. आणि तिकडे एक साध्या कलरमध्ये व्हाईट होत आहे मित्रांनो, पाईपच्या खाली आहे इकडे. हे बघा इथे तो पण व्हाईटच होत आहे. आणि बाकी सध्या तरी साध्या कलरमध्ये दिसत आहेत. पण यामधून एखादा तरी मल्टी कलरमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. बघू आता काय होतं ते. आणि एक वाटतोय मला मल्टी कलरमध्ये आहे म्हणून. तुम्हाला ही पण पिलं दाखवतो मित्रांनो. म्हणजे तुम्ही ही पण पिलं बघितली आहेत. आणि हिचीच अंडी आपण कोल्हापूरला दिली होती. सिमिलर पिल्लं तिकडेही निघालेली आहेत. त्यांचाही व्हिडिओ मी तिकडे देईन मित्रांनो, तर तोही नक्की बघा. ये 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 ये
पिल्लं निघालेली आहेत मित्रांनो. बघू शकता छान छान सुंदर सुंदर पिल्लं निघालेली आहेत. आणि थोडंसं कामामध्ये व्यस्त होतो त्यामुळे यांचा व्हिडिओ मला बनवता आला नाही, त्यामुळे आता बनवते. आणि बऱ्यापैकी ग्रोथ झालेली आहे तोपर्यंत. आणि बघा ते स्वतः पायाने उकरतात मित्रांनो, खाली तुम्हाला दिसत असेल. गळाकाठी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण प्युअर व्हाईट झालेले आहेत मित्रांनो. 3 गळाकाठी पिल्लं निघालेली आहेत. एकूण 12 होती, त्यामध्ये एक वीक होतं सुरुवातीलाच, तर ते एक्सपायर झालं मित्रांनो. आणि आता बाकीचे आहेत. कोंबडी घाबरून येत नाही जास्त बाहेर, पिल्लं लहान आहेत त्यामुळे इकडे येत नाही ती.